कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावासाची शिक्षा। राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली असून राज्याचे कृषी मंत्री आणि सिन्नर विधानसभेचे आमदार माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावल्याने ते अडचणीत सापडले आहेत। त्यांना 2 वर्षाचा कारावास व 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे। 1995 मध्ये कागदपत्र फेरफार केल्याप्रकरणी माजी मंत्री तुकाराम देवळे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देण्यात आला असून माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू यांना कारावास ठोठावण्यात आला आहे। लोकप्रतिनिधीला 2 किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्यांचे सभागृहाचे सदस्यत्व रद्द केले जाते। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते। त्याचा निकाल आज लागलेला आहे, त्यामुळे त्याला उशीर जरी झाला असला तरी निकाल तर आज लागलेला आहे की नाही, त्यात सारे कायदेशीर प्रोसेस फॉलो करून त्यासाठी अपिलेट प्रोसेस मी करणार आहे। काय आता हे न्यायालयीन बाब आहे, या संदर्भात मी तुम्हाला जास्त भाष्य करणार नाही। अपिलेट प्रोसेस ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपण माझी बाईट घ्या किंवा आमच्या वकिलाबरोबर बोला, ते तुम्हाला सविस्तर सांगेल।